तुमचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मित्रांनो, आज तो दिवस आलेला आहे, तो म्हणजे आम्ही चालून कारल्याला, म्हणजे आईची पालखी गेली त्या दिवशी आमची, म्हणजे परवाच्या दिवशी गेली. तर आज आम्ही चालून तिला हाणायला एक प्रकारे. तर भेटू आपण डायरेक्ट कारल्याला. आणि वाजलेले आहेत 5:45. भरपूर थंडी आहे म्हणून स्वेटर घातलेला आहे. तर भेटू मित्रांनो आपण कारल्याला. तुझी मामाशी नाही ना रिक्षा? थंड थंड गार. फायनल मित्रांनो, आमची ही एक धन्नू, ही आमची बसंती घेऊन आम्ही चाललेलो आहोत. हाय गोंड्या. हॅलो गाईज. बोल बोल गोंड्या. हॅलो गाईज. मग गाडी बसली ती उलट टांगऱ्या. गोंड्या कुठे चाललो आपण गाईज? कुठे चाललो सांग गाईज? काश्मीरला. रिक्षा घेऊन छप्परने जाणार. काश्मीरला चाललो सांगतोय. आईचे भेटायला चालू. बोल एकविरा माते की आये आये आय. लगतात. चचू एक नंबर प्रवासी पदयात्री एकदम मजेत आहे. तुम्ही एक नंबर. आज आमच्या सुनबाई आम्हाला सहकार्य करतात. बदल आम्ही सुनबाईला नाश्ता आहे. सर्वांची शूटिंग घ्या. कसं त्यांचा मत विचारा. एक नंबर आपली बाईकने जायचं ठरलेलं आहे. ओके ओके. फायनल मित्रांनो, आम्हाला आमचे पदयात्री भेटले. त्यांनी मस्तपैकी सांगितलं. अजून आपण विचारू, तिथे गेल्यावरती विचारू आपण.
पालखी काहीच आमची. सो मित्रांनो, अशा प्रकारे आमची पदयात्री आम्हाला भेटून आम्हाला मस्तपैकी सहकार्य केला आणि बघा किती एन्जॉय करतात गाईज. हे बघा बोला एकविरा माते की जे खाली खरंच 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 खूपच बरं वाटलं जाऊन आणि अर्धवट भेटले आम्हाला. हे बघा भरपूर एन्जॉय, खूप एन्जॉय केली बाबा, खूप एन्जॉय करतायत. असं वाटतं की आम्ही पण गेलो असतो तर बरं झालं असतं. खूपच एन्जॉय करतायत. गाईज इकडं खतरनाक इकडं काय झोपलाय गुरतय डायरेक्ट. सो फायनल मित्रांनो, इथे आता नाश्ता करायला थांबतील. आम्हाला सांगितलंय थांबायला. खरंच गाईज भरपूर थंडी आहे. एक घालून काहीच फायदा नाही, एवढी थंडी लागते. आधीच दातांवर दात पडलं. काय आणि हा आमच्या आत्या संत सातबारा उठतारा. सो गाईज आमच्या आई पालखी फायनल आमची आलेली आहे. बघूया आपण जाऊ तिथेच. काय मग कैसा झाला नक्की? त्यांचा काही त्यांची फायनल मित्रांनो, पालखी बघा इथे नाश्त्यासाठी थांबलेली आहे आणि आता थोड्याच वेळाने माहेर घरातून जाऊ. कैसा काय झाला प्रवास? एकदम मजेत आणि उत्साह जेवढा माझ्यात आहे तेवढाच आमच्या पदयात्रेमध्ये पण आहे. आणि खरंच आमचा सोहळा, हा पालखीचा सोहळा अविस्मरणीय आहे. आणि मला तरी वाटतंय का सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी होऊन पुढल्या वर्षी ही 150चा आकडा 1,500पर्यंत गेला पाहिजे अशी माझी आशा आहे. जय एकविरा. सांग तू पण मग आता काय वर देवाला नको. सो बाबा तुमचा एकदम व्यवस्थित का नाही बाकी प्रवास कसा झाला? चांगला आहे, एकदम मस्त. नंबर पाय वगैरे दुखतात का नाही? नाही ना. नाही. जय एकविरा. जय एकविरा. सो अध्यक्ष सुभाष म्हात्रे यांच्याकडनं आपण थोडीशी हे घेऊया, माहिती घेऊया कसा झाला प्रवास. नमस्कार. जय एकविरा. आज आमचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसात एवढा अनुभव सांगतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्या पदयात्रे 56 म्हणजे 150 आणि स्वयंसेवक पकडून जवळजवळ आम्ही 170 पर्यंत आहोत. नवीन जे माझे पदयात्री आहेत त्यांनी म्हणजे एकदम त्यांचा प्रवास सुखाचा झालेला आहे. आईच्या कृपेने कुठलाही कालबोट न लागता आमच्या पालखीला कोणालाही न दुखापत होता एकदम सुंदर प्रवास झालेला आहे. प्रवासाने म्हणजे 3 वर्षापूर्वीची मजा म्हणजे जास्त की आता मजा जास्त आली? जसा बोलतात ना अनुभव, गेल्या वर्षीपेक्षा याही वर्षी एवढ्या उत्साहाने आईची पालखीचा
जो प्रवास आहे पदयात्रेचा एकदम जोशात झालेला आहे. मस्त एकदम सुंदर प्रवास असे. आणि पदयात्री सर्व चांगल्या शिस्तीचे पालन करतात. पुढच्या टायमिंगला जास्त पदयात्रीत राहायचे आपल्याला आपल्या गावामध्ये. याच्या नंतर पदयात्री हमखास वाढणार आहेत आपले, कारण आपण पदयात्र्यांची मेडिसिन पासून पूर्ण सेवा करतो, नाश्त्यापासून पूर्ण एकदम, म्हणजे त्याला काही कमी पडत देत नाही. एखाद्या पदयात्रेची तुम्ही मुलाखत घेऊ शकता की त्या 3 दिवसात ते अनुभव सांगतील. बाकी जय फिरा. आणि आमच्या बेला ठाकूरला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचे तसेच उपाध्यक्ष उत्तम म्हात्रे आमचे बाबा आहेत. उत्तम भोईर, सॉरी उत्तम भोईर. बाबा, कसा वाटला प्रवास आपल्याला? प्रवास आता आमचा 1 नंबर झाला. आता मुलांना विचारायला लागेल त्यांना काय त्रास झालाय ते काही नाही, तर त्यांच्यावर डिपेंड आहे सर्व. आम्ही सर्वांचे वाटलं म्हणजे आता 4थं वर्ष आहे. 4थ्या वर्षामध्ये काय म्हणजे वाटलं काय एकदम असं यंदा गेल्या वर्षापेक्षा यंदा मजेत आहे. सर्व मुलांना हवस वाटलेले आहे. आता त्यांच्यावर सर्व डिपेंड म्हणजे राहील काय त्यांचे प्रतिक्रिया आहे ते. हा, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. जय कसा किरा. वाटला? एकदम मस्त. एक नंबर जय प्रवास किरा. कसा झाला? तुमचा सपोर्ट असाच आमच्या पाठीशी राहू दे बस. ठीक आहे. आणि आमच्या चॅनलला पण बोला काहीतरी. यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय एकविरा. हे पण आमचे भोईर फॅमिलीचे मेंबर्स आहेत, म्हणजे आमच्याच घरातले बाबा आहेत. तर त्यांना सुद्धा आपण विचारूया, बाबा कसा वाटला प्रवास? आणि 3 वर्षापूर्वीचा प्रवास चांगला वाटला की आत्ताचा प्रवास चांगला वाटला? मी सर्वात एक नवीन संघाचा किंवा जुन्या संघाचा आमच्या मंडळाचे संस्थापक ज्यांनी ही डोक्यात चालवला का हा आपण प्रयत्न करू, त्यांच्या पुढाकारानं आमच्या सहकार्याने आज आम्ही 4थे वर्ष पूर्ण केलेत. आईच्या आशीर्वादानं या 4 वर्षाच्या प्रवासात आम्हाला कुठली चिंता नाही, कुठलीही आजारपण नाही किंवा कुठलाही काही नाही. याच्यामुळं आम्हाला अद्याप होप्स वाटतोय का अशीच पुढे वर्षानुवर्षे ही परंपरा चालू राहील आणि याच्यात आता मेंबर अद्याप वाढतील. या आई एकविरीच्या चरणी मी प्रार्थना करून मी तुम्हाला धन्यवाद. नमस्कार. हा माझा 3 दिवस न बसता पहिला पदयात्री असा आहे, छोटा न अब्दागिरी, म्हणजे हा झेंड्यापेक्षा वजन अब्दागिरी आहे. हा माझ्या छोट्या पदयात्री चालवली आहे. त्याला विचार त्याचा अनुभव कसा आहे. मला कसा मस्त आहे, चांगलं वाटतो. पहिल्यांदा आला? तिसऱ्यांदा. तिसरं वर्ष आहे. 3ऱ्या वर्षी न थांबता 3 दिवस रेग्युलर चालणार आम्हाला छोटा पदयात्री आहे. काय बी तुमचं कितवीला आहे? 5वी. 8वीला. मी पण 5वीलाच आहे. सो थँक्यू. जय फिरा. पुढच्या वर्षी पण असंच हा? जय फिरा बोला. जय एकविरा बोल. चला, थँक्यू. आणि मित्रांनो, या साईडला नाश्त्याची तयारी आहे, तर सगळ्यांनी लाईन लावलेली आहे. लाईनीमध्ये उभे आहेत. सो सुजित भाऊ, कसा वाटला? 1 नंबर. 1 नंबर. जय एकविरा. जय फिरा. पहिलं माझी पूर लाईनीला लागली. गोमा, कसा वाटला? 1 नंबर. 1 नंबर. पहिल्यापेक्षा जास्त की आता चांगला? मजा येते जास्त, जशी लोकांवर तशी मजा येते. तुम्हाला काही मस्तपैकी गरम गरम मिसळपाव आहे. सगळे पदयात्री मस्तपैकी बसलेले आहेत. कसं वाटलं? एकदम भारी. एकदम भारी. कसा प्रवास? एकदम 1 नंबर. भाऊ एकदम कसारलं. 2 डिश. कसा वाटला भाऊ प्रवास तुमचा? चौथं वर्ष. आपल्या 4थ्या वर्षामध्ये जास्त वाटला की म्हणजे या वर्षी जास्त वाटलं की त्याच्या अगोदर जास्त वाटलं? यावर्षी पण चांगलं. माझं पहिलंच वर्ष आहे. पहिलंच वर्ष आहे का? यावर्षी केलंच आहे. थँक्यू. चालत आलीस तू खोते. मग कसा वाटला प्रवास? 1 नंबर प्रवास होता. जरासा त्रास झाला. 3 वर्षापूर्वीचा का
या वर्षीचं चांगलं वाटलं? या वर्षीचा चांगला होता. पाठच्या वर्षी जराशी माझी ताप थंडी आली मला, आणि या वर्षी पूर्णपणे ठीक आहे. मी एकदम फिट, काही त्रास नाही. आपले पदयात्री पण वाढलेले आहेत. थोडे वाढलेत, पण आता एअरपोर्ट मुळे कामाला लागलेत ना पोरं नवीन नवीन, ते येऊ नाही शकले. तेच त्रास वाटत जरा. जुने मित्र एकदम फिट. सेवा कशी वाटली? सेवा एक नंबर होती. अशी सेवा कुठे भेटणार नाही आम्हाला. पहिल्याच नाश्ता वगैरे कसं, जेवण वगैरे नाही, पहिल्या दिवशी पण मस्त होता. दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी तर बर्गर भेटलेले आम्हाला नाश्त्याला. असे कोणा कुठल्या मंडळात भेटायचे नाही, पण आम्हाला भेटलेले बर्गर. सुभाष म्हात्रे यांची म्हणजे यांनी सेवा केली तुमच्यासाठी, ती कशी वाटली तुम्ही? त्यांची सेवा तर चांगलीच आहे. अशी सेवा दुसरा अध्यक्ष कोण करू नाही शकत लवकर. हा, माझे मामा आहेत. थँक्यू. असाच दरवर्षी आमच्या पालखीत सहभाग व्हा आणि असाच आनंद भेटू दे. सो थँक्यू. सो यावेळेस आपल्यासाठी म्हणजे पहिल्यांदा आला ना? माझं पहिलाच वर्ष आहे. पहिल्याच वर्ष आहे, तर कसं वाटलं तुम्हाला पहिल्याच वर्ष? एकदम मस्त. मी कधी आलोच नव्हतं, म्हणजे कारलेला असं बरंच वेळा आलोय, पण पायी दिंडी वारी केली नव्हती. 2 दिवस आमच्या म्हणजे आरतीसाठी वाजवलं आणि हा, भजन पण चालू आहे. हा, प्रोग्राम पण, रात्री पण प्रोग्राम चालू आहे. आणि कसं वाटली सेवा वगैरे? मस्त एकदम. काहीच म्हणजे त्रासच नाही अजिबात. नाही, अजिबात आरामात निघतो. यंदा आला तर पुढच्या वर्षी पण नक्की या. नक्की नक्की पुढच्या वर्षी नक्की. आणि बाकी कसं वाटलं म्हणजे? सगळे एकदम मिळून मिसळून हसून खेळून, आणि आजचा दिवस काय तर मजेतच जाणार आहे आमचा. ना, अध्यक्षांचे काही टेन्शनच नाही. उपाध्यक्ष पण आहेत आपले. काय माहिती, अध्यक्ष फक्त आम्हाला माहिती आहेत, उपाध्यक्ष माहिती नाहीत. अध्यक्ष. ओके, धन्यवाद. आहे ना प्रथमेश भाऊ, मग कसं वाटला? हा 4था वर्ष ना आपला? बघा 4थ्या वर्षामध्ये कसा वाटला? बॅटिंग पासून, आणि यांचं वाटतं 4थं वर्ष ना ब्लॉगर मध्ये पण चालत 4थं वर्ष. अच्छा. आणि हे आमचे यश बाय लक नाही देत. तू पण चालत होतीस पहिल्यापासून? बॅटिंग पासून होतीस? शपथ. पण मग कसं वाटलं तुला? भारी. थंडी लागली का नाही 2 दिवस? नाही लागली? आम्हाला किती लागली? पाय बी दुखतात का नाही? नाही दुखत? कुठली तुम्ही? संदीपची पोरं. एकटीच असतात?
त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही पोहोचलो आईचे माहेर घरा किंवा हा आईचे लाडके भावाचा देऊळ मंदिर आहे. लाडके भावाचा मंदिर, आईचे लाडक्या भावाचा. आणि हा तळा आहे बरोबर लाडक्या भावाच्या देवलाच्या समोरच तळा आहे. मस्त वाटलं काही सकाळचं वातावरण मस्तपैकी सगळेजण फ्रेश झालेले होते. आता तुम्ही बघू शकता या साईडला अर्धी म्हणजे मंडळी आलेली आणि पालखी देवलाला 5 फेऱ्या मारते. तर एक प्रकारे आईच 5 फेऱ्या मारते आपल्या भावाच्या भोवती. तर काहीच तुम्ही बघू शकता ही मनाची पालखी. आणि आता मी आपल्या लाडक्या भावाचं दर्शन घेते. माझाही लाडकाच भाऊ झाला एक प्रकारे, कालभैरव आईचा लाडका भाऊ. सो मीनी दर्शन घेतलं आणि आम्ही त्याच्यानंतर थोडं बसलो तिथे. त्याच्यानंतर पालखी आली आतमध्ये, देवलाच्या आतमध्ये 5 फेऱ्या मारून झाल्या. पालखी आली. पालखी जशी आली खाली ठेवली आणि काय आरती वगैरे झाली असेल. आम्ही तेवढंच राहिलो नाही, आम्ही थोडा वेळच बसलेलो. पालखीला खाली ठेवलं. खाली ठेवून आणि अभिषेक केला. म्हणजे देवळामध्ये अभिषेक केला. आता बघू पुढे काय होणार आहे ते. आणि त्याच्यानंतर काय नंतरला डायरेक्ट वरती आपले कारले डोंगरावरती पालखी नेतील. बघाईस अभिषेक कंप्लीट झालेला आहे. म्हणजे अभिषेकाला बसल्यात, अभिषेकाला बसतील आता. जस्ट अभिषेकाला बसलेत. अभिषेक करून नंतरला पालखी परत म्हणजे पालखी शेतामधून म्हणजे एक प्रकारे शेताच्या बांधावरून पालखी डोंगराच्या म्हणजे डोंगराच्या खाली भेटेल आपल्याला डायरेक्ट. आणि आम्ही या चाललोत या बाजूने. सो फायनल गाईज आम्ही बाहेर घरा आलतो. आणि वर्षा कसं वाटलं? भारी वाटलं, एक नंबर वाटलं गाईज. पुढच्या लवकर मजा घ्या, नाही तर चालत तरी येऊया आपण. काय बोलते चालत? एक नंबर भारी. काय बहीण रखमा माता आहे. बहीण कोय बाय बहीण का? काल भैरव लाडका भाऊ आईचा लाडका भाऊ बैरी देव. गाईज रखमाबाई आईची कोण आहे? रखमा देवी बहीण, आईची बहीण. आणि या बाजूला आहे आईचा भाऊ, लाडका भाऊ आहे. काल भैरव म्हणून लाडका भाऊ, आईचा सगळ्यात लाडका भाऊ. जसा आपला असतो तसा आईचं लाडका आणि लाडकी बहीण आहे या बाजूला. सो गाईज आता बघूया पुढे आपण. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो आईचं हे जुनं घर, म्हणजे आई जिथे राहायची तो आईचं घर आहे. बघा कसं आहे ते सगळं, म्हणजे असं तुटल्यासारखं आहे. पण नवीन त्यांना त्यांच्यासाठी नवीन बांधलेलं पण आहे या साईडला. या आईचा जुना घर आहे, एकवीर आईचं आपलं जुना घर आहे, बघू शकता तुम्ही. आणि या साईडला भावाला नवीन बांधलेलं आहे, रखमा बहिणीला नवीन बांधले. आणि हा सगळ्यात जुना घर गाईज. एवढे 3 वर्ष म्हणजे बघितलं, पण मी आज पहिल्यांदा आईचं हे घर बघितलंय. खरंच गाईज भारी वाटतंय. बघू शकता बरं कशी आई घरात राहायची. आणि आईचं एंट्रीला यो नव्हता माहिती मला. सो होऊ शकता गाईज आईचा घर बघा किती मोठा आहे गाईज, किती छोटा नाही मोठा नाही, एवढा भावांचा एक मोठा घर आहे. कितपर्यंत आहे बघू शकता तुम्ही. बघा कमी मोठा आहे तरी पण लई मोठा आहे. जय आले आईलो आई मावले आईलो एकविरा माता की गजगज है ना एक एक. मिनी सोळ्याची काढली.
सो फायनल मित्रांनो, आम्ही थोडीशी पावती थोडीशी देणगी दिली. सो असं वाटतं आज तुम्हाला? पप्पाच्या नावाची. हॅलो 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 ठाकूर गँग. सर ठाकूर गँग गाईस, ठाकूर गँग. छोटा छोटा ए छोटा छोटा ठाकूर, ए छोटा ठाकूर हसला हसला हसला. बस मध्ये आली काय? फायनल मित्रांनो, आता आम्ही वरती चढतो. खूपच मजा आली. माहेर घरा गेलो, पण पहिल्यांदा गेलो, भरपूर मजा आली. आता वरती चढतो. आणि मित्रांनो बघा, पायऱ्या थोड्याशा म्हणजे रुंद रुंद केलेल्या आहेत, वाढवल्या पायऱ्या. आदी जय माता दी, जय माता दी, जय माता दी. बोल साचे दरबार की. किधर से आए हो? जय माता दी. किधर से आए हो? हम आए हैं देहू रोड। देहू रोड. सो तो जय माता दी जाते हो, कटरा जाते हो? हम लोग हर साल जाते हैं कटरा, हर साल. जय तारेश्वर वाली दा. बोल साचे दरबार की जय. मयूर डार्लिंग, कधी आलात? आता आम्ही का वाचलो. ओके ओके चलो 15 नंबर. स्टॉप कर देते. सो फायनल मित्रांनो, आता आम्ही वरती पोहोचले. सो फायनल मित्रांनो, आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलोय पूर्णपणे. फायनल मित्रांनो, आमचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. मस्तपैकी माझं बरं वाटलं. आणि यावेळेस तर मला वरती पायऱ्या चढताना दम सुद्धा न लागला. फुल आणि फुल एन्जॉय करून वरती आले आणि फुल एकदम मस्ती करत माहेर घरापासून ते वरती कारला डोंगरापासून आम्ही फुल मजाक मस्ती करत आलो गाईज. हॅलो गाईज. दर्शन झालं का? झाला. येते 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 वरमाय. गाईज आता येईल.
ही झाडं किती कडक फुल एकविरा रुख ये ना इकडे. हॅलो कव्वालू ना मी वर्षाई जाऊ रा वर्षाई जाऊ रा. जय उदो 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 उदो. एकविरा माता की एकविरा माता की आये आये. हॅलो हॅलो. काय मग भाऊ कसं झाला प्रवास? सुखाचा पहिल्यापेक्षा आणि सुविधा कशी होती? खाणं पिणं राहणं अजून आजूबाजूच्या गावातली लोक आली पाहिजे आपल्याकडे. आलती शहापूरची आलती सांगा शहापूरची आलती शहापूरच्या आता पुढची पण आणायची माणसं. चालेल चालेल ठीक आहे. एकदम भारी. आणि आज तो म्हणजे तुम्ही सुविधा पण भरपूर छान केलेली, भरपूर भारी वाटलं. आणि नाश्ता वगैरे दिलाही त्यांची मिसेस. तर सांगा दुरुसा इकडे निष्का त्यांची मुलगी, तर थोडं काय पालखीबद्दल सांगा आपल्याला. एकविरा माते जोपर्यंत सेवा घडून घेईल तोपर्यंत सेवा देत राहू. ठीक आहे थँक्यू. खूपच भारी, मला भरपूर आवडलं. मी इंस्टाग्रामला पण तुमच्याबद्दल भरपूर काही सांगितलेलं आहे. थँक्यू थँक्यू. चला थँक्यू. गेल्या कोण? भारती मावशीचा भारती मावशीचा का काल का नाही आल्या? सो गाईज आमची कपाताई बघ मी सगळ्यांना विचारलं आलो आलोच. सो गाईज बामण डोंगरीची गँग बोला एकविरा माता की आये चालू. बाबू थंडा घे ना, तो थंडा घे. फटाफट फटाफट होईल फटाफट होईल. आम्ही घेतो मग नाही तावरीने पटकन झाला. हॅलो गाईज हॅलो 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 गाईज. टाकू बोल 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 आता बोल. गाईज बेला आम्हाला टाकून आलेली आहे अशा प्रकारे बघू शकता. कसं वाटतं गाईज तुम्हाला? एकविरा माते की बोल. एकविरा माते की जय. हॅलो मामीचा आमचा झाला. हॅलो गाईज अजून गेल्यावर नाही वरती. कुठली शाळा? शाळा कुठली? कुठे आली ती? कोपरगाव शिर्डी. बहीण शिर्डीची स्थळ आली गाईज. हाय बघला.
फायनल मित्रांनो, जिथे आमचं जेवणचं कार्यक्रम असतो त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो इथे. कोणी घेतला? तुम्ही घेतला गेला. सो गाईज, बामणडोंगरीची गँग म्हणजे महिला गँग. तर कसं वाटलं आज तुम्हाला? छान, एकदम छान. तुम्हाला ताई भारी वाटलं ना? दर्शन कसं झालं वरचं? एक नंबर. असाच पाहिजे ना आपल्याला. बोला एकविरा माते की आये. भाकरी आणल्या का नाही? तरी काय या मिस्टर समाधान म्हात्रे ही त्यांची बहीण. तिला बोलवते आली नाही मग कसं ग्रुप मध्ये ब्लॉक मध्ये पण नव्हती. सो आज आम्हाला अजून एक आपला गिराईक भेटतो. म्हणजे एक भेटलाय, ती पुढे फोन करायला सांगितलाय. ठीक आहे, आपण नंतर भेटू. आणि गाईज आमच्याकडे बघू शकता टवटवी दिसतो ना. मग एक मिनिट सुद्धा आम्ही वरती चढताना बसलो नाही. न्यूट्रिशनचा परिणाम आहे. आणि आम्ही ज्या गेल्या टायमिंगला दमलेलो, आता दमलो डायरेक्ट नॉनस्टॉप डायरेक्ट चढलो आम्ही. गाईज आम्हाला दमला लागला, काय नाही लागला. तर भेटू आपण आता गावामध्ये आमच्या. आमच्या आईने बघा किती भारी सोय केली आहे. 1 2 3 4 टाटा आमच्या आई भरणार आहात. आणि आमच्या आई बसल्या. फुल सोय फुल सोय फुल सोय फुल सोय मामाची जाऊल्या. फुल सोय भाऊ आमची फुल सोय करतात. फुल सोय टेटा पाहिजे तिला. फायनल मित्रांनो, आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता भेटू डायरेक्ट आपल्या गावामध्ये. जो पालखीचा जल्लोष आहे हा 1 मध्ये पार्ट बनवीन मी आणि तो 2 मध्ये टाकील, कारण का भरपूर मोठा होईल म्हणून. तर भेटू डायरेक्ट आमच्या बामणडोंगरी गावामध्ये. तर बोला एकविरा माते की जय. तो प्लीज गाईज गावामध्ये भेटू आता आपण. बाय.